तुषार तुकाराम ढेपे. पंच जुने बॉल आपल्या स्टेज कडे आलेले पाहिजेत. आलेत ना. धन्यवाद. आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग पवार साहेब यांनीही 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. क्रीडा मंडळ आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. दिनेश आणि नितीन ही सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले. पाहूया गोलंदाजी मारुकती गोलंदाज यश आपल्या संघासाठी. पाहूया यश आपल्या संघासाठी कशा प्रकारे यश निर्माण करतोय नक्कीच पाहावं लागणार. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आपण पाहिलं तर भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहामध्ये क्रिकेट टुर्नामेंटच आपलं आयोजन या ठिकाणी पाहायला भेटत आहे. मित्रांनो आयोजकांचं आभार, मान्यवरांचं स्वागत. आपण जाऊया गोलंदाजी मारुकती यश. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी परंतु निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मात्र यश कडून. ETC युट्यूबच्या माध्यमातून आपण या क्रिकेट सामन्याचं आयोजन पाहू शकता. दिनेश आणि नितीन ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच सांगतात वाईट चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते वाईटच्या रूपानं. मित्रांनो आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क आणि डॉट चेंडू जातो. या चांगली गोलंदाजी विचार करायला लावले मात्र फलंदाजाला. क्यों कप्तान ने हमें पहली गेंद के लिए गेंदबाजी के लिए निमंत्रित किया. हवाई फायर केले. पाहूया या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चौकार. डीजे सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला भेटला. थोडासा खराब चेंडू होता परंतु त्याचा भरपूर समाचार घेतात. चेंडूला पाठवलं होतं सीमारेषा पार 4 धावांसाठी. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकाडे आयोजित श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 युट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती या क्रिकेट सामन्याचं थेट प्रेक्षेपण पाहू शकता. यशचा थोडासा खराब चेंडू होता. पुन्हा एकदा हवाई सफर केलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा येतोय. पंच सांगतात चेंडू सीमा रेषा पार आणि येतोय षटकार. यशचे अगोदरचे चेंडू आपण पाहिले तर सुरेख चेंडू होते परंतु आता थोडेसे 2 चेंडू खराब चेंडू म्हणावं लागतील. धावसंख्यापती मात्र 11 या धावसंख्येवरती बिनबाद 11. आपण पाहिलं तर दिनेश आणि नितीन ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. यशाचे 2 चेंडू त्याच्यानंतर थोडंसं आपल्या लाईन मध्ये बिघाड. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेक्साच्या दिशेने केला क्षेत्राच्या या ठिकाणी पाहावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चौकार. धावसंख्या होती मात्र 15. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपल्याला पाहायचा असेल तर थोडीशी यशाला नक्कीच विचार करायला लागणार आहे. सुरुवातीचे चेंडू आपण यशचे पाहिले तर निर्धाव चेंडू होते परंतु थोडासा दबावाखाली यश आपल्याला हा गोलंदाज वावरताना पाहायला भेटतोय. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 भव्य दिव्य असे ग्राउंड आपल्याला पाहायला भेटते मानसरोवर स्टेशनच्या बाजूला. पुन्हा एकदा चांगला फटका. पंच सांगतात पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार येतोय चौकार. धन्यवाद. धावसंख्या येते ती मात्र 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते मात्र 19. धन्यवाद लक्ष्मण सर या ठिकाणी आल्याबद्दल. ते सुद्धा एक चांगले उत्कृष्ट क्रिकेटपटू उत्कृष्ट कॉमेंटेटर सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक आपण अभिनंदन करतोय. आपण पाहिलं तर पहिल्या षटकानंतर धावसंख्यापती मात्र 19. नक्कीच विचार करायला दुसरा गोलंदाज कर्णधार कोणत्या गोलंदाज निमंत्रित करतोय नक्कीच पाहावं लागणार आहे. कारण की आपण पाहतोय आयोजित श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सकाळपासून आपली उपस्थिती दाखवले.
सर्व आजी माजी कार्यकर्ते या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक आभार करतो. खरोखरच आमचे दादा सर्व बाबा सर्व तुमचं हार्दिक अभिनंदन. उपस्थित आणि या आपल्या या टुर्नामेंट साठी बहुमूल्य असं ज्या ज्या लोकांनी देणगी स्वरूपात आर्थिक सहाय्य केल्या सर्वांचं आम्ही हार्दिक करून मित्रांनो मी खरं सांगेन की टुर्नामेंट राबवणं खूप मोठी गोष्ट असते आणि सक्सेस करणं खूप मेहनत घ्यावी लागते. आमचे कार्यकर्ते आपण पाहतोय आमचे पवार साहेब असतील आमचे मोरे साहेब प्रचंड मेहनत घेताना पाहायला भेटतंय. या ठिकाणी जरा ग्राउंडच्या बाहेर प्रेक्षकांना एक विनंती असेल की आपण झेल पकडला तर आपल्याला कॅप मिळू शकते. कृपया या संधीचा फायदा घ्या कारण लवकरात लवकर सुरुवात करायची या ठिकाणी. पंच सांगता आता वाईट चेंडू लेग स्टंपच्या दिशेने खूपच बाहेर होता. पंचांनी सांगितलं स्वेर चेंडू संघाच्या खात्यामध्ये एक अतिरिक्त धाव जोडली जाते. संघाची धाव संख्या होते मात्र 20. पुन्हा एकदा चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केला परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चौकार. धावसंख्या होती ती मात्र 24. एक चांगली सुरुवात या संघाची आपल्याला पाहायला भेटते. ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे त्या प्रकारे हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. आक्रमक रूप मात्र धारण केलंय. नक्कीच विचार करावा लागेल गोलंदाजाला आपल्या संघामध्ये बदल करावा नक्कीच लागेल. विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय प्रकाश आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतो नक्कीच पाहावं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता पण कमबॅक करतो की नक्कीच पाहावं लागेल. इस बार बढ़िया गेंद थी लेकिन उतना ये बढ़िया स्ट्रोक लेकिन सीधा फील्डर के हाथ में यहाँ पर लेकिन यहाँ पर गलती कर बैठे यहाँ पर और आपने विकेट खोया. अंपायर का इशारा आता हुआ डगआउट में जाना होगा. बल्लेबाज को रन लेना चाहते थे लेकिन वहां पर क्रिकेट में कहा जाता है कि आत्मसमर्पण करना. यहाँ पर अपना विकेट खोना अपने पैरों पे कुराडी मारने जैसा अपना विकेट खोया यहाँ पर बल्लेबाज ने. बेहतरीन पारी खेली थी दिनेश ने अपनी टीम के लिए 18 रन की ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी लेकिन यहाँ पर अपना संयम क्रिकेट में जो आत्मविश्वास उन्होंने खोया और अपना विकेट भी खोया यहाँ पर और उनकी जगह लेने आए हैं बल्लेबाज हर्षद. आप देख सकते हैं क्षेत्रपाल महाराज चषक 2025 यूट्यूब के माध्यम से लाइव मैच आप अपने मोबाइल स्क्रीन पे भी देख सकते हैं. अब यहाँ पर मुझे लगता है कम से कम 10,000 तो दर्शक क्रिकेट मैच का मजा लेते हुए नजर आ रहे हैं. आप देख सकते हैं चारों तरफ दर्शक. क्यों क्रिकेट भारत में लोकप्रिय खेल माना जाता है इसका आप अंदाजा लगा सकते हैं. भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट का म्हटलं जातं याची सुरुवात भले इंग्लंड मध्ये झाली असेल परंतु भारतामध्ये सर्वाधिक क्रिकेट खेळलं जातं. आपण पाहतोय क्षेत्रपाल महाराज चषक 2025 गोलंदाज मात्र तयार. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय. ओहो पुन्हा पाहूया ठिकाणी या ठिकाणी झेल मात्र सुटे जीवनदान फलंदाजाला भेटतंय. पाहूया जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे फलंदाज घेतो नक्कीच पाहावं लागेल मित्रांनो. क्रिकेट में कहा जाता है पकड़ो कैच और जीतो मैच. मैं आपको याद दिला दूंगा 83 का वर्ल्ड कप जिस तरह से कपिल देव ने रिचर्डसन का कैच पकड़ा था और उसी तरह भारत ने वो विश्व चषक अपने नाम पर हासिल किया था. चेंडू पाठवला या ठिकाणी सरळ 6 धावांसाठी. संदीप सर राजा तुझं आपल्या या स्पर्धेसाठी ॲडव्होकेट सुनील जगताप साहेब उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचेही मी क्रीडा मंडळातर्फे
पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं असे मी विनंती करत आहे. मी पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं माजी खजिनदार गणेशजी भोसलेकर साहेब आपणही व्यासपीठावर यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. तसेच आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते नारायणजी शिर्के साहेब आपणही व्यासपीठावर यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. ॲडव्होकेट जगताप साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. तसेच आपल्या क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष माजी खजिनदार गणेशजी भोसलेकर साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी नारायणजी मोरे साहेब यांना विनंती करत आहे. हॅलो 32 धावा झाल्या 2 षटकाच्या समतीनंतर. गणेशजी भोसलेकर साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येत आहे की आपण या स्पर्धेसाठी 1025 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आर्यन गणेश भोसलेकर आपले चिरंजीव. असंच आपल्या क्रीडा मंडळाकडे लक्ष असावं. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचा मी क्रीडा मंडळामार्फत मनस्वी मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद संदीप मोरे सर. कारण मित्रांनो मी मगाशीच म्हटलं होतं की उत्कृष्ट सादरीकरण आपल्या गावच्या लोकांची पूर्ण माहिती देतात. कारण मित्रांनो टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना सर्वच लोक या व्यासपीठात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आपण पुन्हा एकदा जाणार मॅचकडे. चेंडू जातो या निर्धाव नावाजलेले पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू निर्धाव चेंडू आहे. आपण पाहिलं तर चांगली सुरुवात या संघाची आपल्याला पाहायला भेटते ती मात्र एक बॉयज राठाड या संघाकडून. आपल्या क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते देवचंद पवार साहेब यांनीही व्यासपीठावर यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. देवचंद पवार साहेब आपण व्यासपीठावर यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. मी नारायणजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. देवचंद पवार साहेब आपला स्वागत होत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ नक्कीच. आम्हाला असं सहकार्य तुमच्या सगळ्याची आम्हाला अपेक्षा आहे. पुन्हा आपण जातो मॅच कडे. खराब चेंडू म्हणावा लागेल या ठिकाणी. पंच या ठिकाणी आपला इशारा नक्कीच सांगतील. पंच सांगतात वाईट चेंडू. रनआउट सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. कोणतरी वर्सेस मालाट्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण पुढील होणारा सामना आपला असेल आपण रेडी राहायचा आहे. या ठिकाणी टॉस होणार आहे याची विनंती आहे आपल्याला. नाणेफेकीचा कॉल होणार आहे या ठिकाणी. पुढील होणारा सामना आपला असेल याची नोंद घ्यायची ना आपण या ठिकाणी उपस्थिती आपली दाखवायची आहे. धावसंख्या झाले 34. आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकात फक्त 2 चेंडू झालेत. आपण पाहिलं तर प्रकाश गोलंदाजी मार्क होते. आपण पाहतो प्रकाशाला पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच सांगतात कृपया दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 20-20 मिनिटाचा कालावधी दिलाय आपण त्याच्यामध्ये आपला मॅच उरकून आपल्याला पेनल्टी लागू शकते. दोन्ही संघांना एक विनंती असेल
आपण टाइम जो टाइम आपला 20 मिनिटाचा त्याच्यामध्ये आपण आपली मॅच संपवायची आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता या ठिकाणी सरळ क्षेत्ररक्षक ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे जाते मात्र धावसंख्या होते मात्र 37. आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला भेटतंय. चांगला चेंडू होता, ब्लॉक मध्ये टाकला चेंडू होता क्षेत्ररक्षकच्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा या ठिकाणी परंतु 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्यात फलंदाज. एक चांगली रनिंग द बिटवीन विकेट्स आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगला तालमेल आपल्याला पाहायला भेटतो. आपण पाहिलं तर एक सुंदर असं आयोजन आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. श्री क्षेत्रपाल नवतूर क्रीडा मंडळ टोकाटे आयोजित श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025च्या माध्यमातून आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बिग हिट, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. ठिकाणी डॉट चेंडू जातोय. तिसऱ्या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज नक्कीच चान्स घेण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच इस बार अंपायर का इशारा आता और हमारे जाने माने अंपायर कर रहे हैं. ऑसम से काफी बाहर थी. अंपायर ने इसे का वाइड रूप में घोषित किया. टीम के खाते में वाइड के रूप में स्कोर बढ़ता हुआ. थोड़े से दबाव में लग रहे गेंदबाज. आखिरी गेंद है उनकी इस ओवर की. देखना होगा अपनी टीम के लिए किस तरह से वो गेंदबाजी करते हैं. फुलटॉस चेंडू हवेमध्ये पाहूया ठिकाणी 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होतात. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी षटक मात्र या ठिकाणी संपतंय. आपण पाहिलं तर 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होती ती मात्र धावसंख्या होती मात्र 43. मित्रांनो स्कोर वरती मला साथ देतात ते माझे मित्र देवा मोरे, त्याच्यानंतर भरत गवारे गवारकर या दोन्ही मित्रांचा मी तसंच खूप आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आमचे डीजे, त्याचे कॅमेरामॅन, युट्यूबच्या माध्यमातून आपण ज्यांना पाहतोय त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक आभार व्यक्त करतोय. स्पीड पंच आपण मॅचचा सुरुवात करा. टाइम बघा किती मोठा खेळाडू असला टाइमचा व्हॅल्यू सर्वांना आहे. किती टाइम आपण वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. किती मोठा खेळाडू असू द्या याचं बंधन आपण पाहायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश. पाहूया प्रकाश आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय. आपल्या संघासाठी कशा प्रकारे नक्कीच या षटकामध्ये किती धावा येतात नक्कीच पाहावं लागणार आहे. प्रकाश नाडकर गोलंदाजी मार्क वरती. हो सुंदर असा चेंडू होता, परंतु या ठिकाणी फलंदाज मात्र बाद. मोठा धक्का म्हणावा लागेल. धावसंख्या अजूनही थांबली ती मात्र 43 या धावसंख्येवरती शेवटचं षटक आहे. आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये किती धावा येतात नक्कीच पाहावं लागणार. फलंदाज मात्र माघारी परतते. आपण पाहतोय मित्रांनो, मगाशीच म्हटलं श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकाटे आयोजित क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही थांबली ती मात्र 43 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. स्पीड दाखवायचा पंच लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये फायर केलंय. पाहूया चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार हवाई फायर केलं होतं या चेंडूला. खराब चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू. सरळ आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या चेंडूला पाठवलं होतं 6 धावांसाठी. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक. या 4 चेंडू मध्ये किती धावा येतात त्या नक्कीच पाहावं लागणार आहे आपल्याला. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. पाहू या ठिकाणी झेल होतोय की नाही, परंतु या ठिकाणी झेल मात्र सुटतोय.
थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्या या ठिकाणी पाहायला भेटतंय। क्रिकेट में कहा जाता है पकड़ो कैच और जीतो मैच, अगर आप कैच छोड़ेंगे तो शायद मैच को भी छोड़ना पड़ सकता है। शेवटचं षटक प्रकाशाचं। हो हो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे। या ठिकाणी झेल होतोय की नाही, परंतु सुंदर असा झेल एका जोरात आला झाला पाहिला जात। फलंदाज मात्र बाद। क्षेत्ररक्षणाचं का महत्व क्रिकेटमध्ये म्हटलं जातं। सुंदर असा झेल या ठिकाणी कदाचित झेल सुटला असता तर कदाचित चौकार सुद्धा जाऊ शकला असता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं या क्षेत्ररक्षकाकडून। प्रकाश आणि प्रकाशकडून आपल्याला सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं। मित्रांनो आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 या शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावा येतात, नक्कीच पाहावं लागणार आहे आपल्याला। संघाची धावसंख्या पोती मात्र 50 या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते। थोडा स्पीडअप करा, स्पीडअप ठेवायचा आहे मित्रांनो। हो हो चांगला चेंडू होता या ठिकाणी। एक धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी, परंतु एका धावांवरती मध्ये समाधान मानावं लागेल। संघाची धावसंख्या पुढे जाते मात्र 51। शेवटचा चेंडू असेल या षटकातील। या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहावं लागणार की चौकार येतो। शेवटचा चेंडू आहे सर पवार सर, एकच मिनिट। या ठिकाणी मुंबई कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कडव धन्यवाद तांबे सर यांचं आगमन झालं। यांचा एकदा जोरदार झाला जातं मित्रांनो। मुंबई कमिटीचे अध्यक्ष मित्रांनो, अध्यक्ष लक्ष्मण सर एकदा जोरदार झाला मित्रांनो। आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या एक मोठी जबाबदारी असते अध्यक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या खांद्यावरती, आणि ते लिलया पार पाडताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत। आपल्या या टुर्नामेंटच्या माध्यमातून श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकार्डे आयोजित या ठिकाणी दादांचं आगमन झालंय। धन्यवाद तांबे सर, धन्यवाद धन्यवाद सर। ओके चला आपण या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय जाखमाता क्रिकेट संघ कोणतरे वर्सेस या ठिकाणी द्रोणागिरी क्रिकेट संघ मालाटे, या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत। चला दोन्ही संघ नाही घ्या प्लीज, आणि मान्यवरांना सुद्धा विनंती आहे सर, आपलं सरचे स्वागत आहे। आपण पाहतोय माझ्यासोबत जुळतील आमचे मित्र नामदेवजी मोरे आणि या ठिकाणी जगताप सर, दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी सरचे स्वागत करतो। माझ्या समोर जाखमाता संघाचे संघनायक परेश आहेत आणि द्रोणागिरी संघाचे समीर ठमके, दोन्ही संघात या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करतो। सर याचे कॉइन वरती करतील, कॉइन उचलतील, आणि कोण बोलते छापा कॉल आहे। आणि या ठिकाणी काटा म्हणजे मालाटी संघ, दोन्ही थांबायचं आहे। मालाटी संघ आपण नाणेफेक जिंकला, तुमचं अभिनंदन। तर प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षणच का करणार? क्षेत्ररक्षण करू की हा जो संघ आहे आमच्या समोरचा संघ, आम्ही भरपूर एका समोर खेळलेला संघ आहे। आज माझा कर्णधार उपस्थिती नाही आहे, त्यामुळे मी स्वतः उपकर्णधार म्हणून मी आज कर्णधारची भूमिका बजावत आहे। पण या संघाला आम्ही कमी धावापर्यंत रोखू यासाठी आम्ही कमी म्हणजे किती? कमीत कमी 40 धावाच्या आतमध्ये। ओके, म्हणजे 4 षटकांचा सामना आहे, 40। धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा असतील। आपण जाऊया परेशकडे। परेश, खऱ्या अर्थाने आज तळा तालुक्यातील एक दादा संघ आहे, माझ्या माहिती आहे, आणि नुसतंच मॅच जिंकत नाही तर शिस्तबद्ध म्हणून बरेचसे प्राइज तुम्ही जिंकलेत। आणि मी तुमच्या संघाला एवढ्यासाठी मानतो, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तुमचा संघ अगदी ड्रेस कोडवर असतो, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। आता तुम्ही जर नाणेफेक जिंकला असतात तर तुम्ही काय स्वीकारला असतात? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं। आता मात्र मनाच्या विरुद्ध झाले, तुम्ही हारलेत। तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर 4 षटकांचा सामना आहे, पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे, तर 4 षटकात तुम्ही साधारण कितीपर्यंत धावा कराल? 50 धावांचा डोंगर पार पाडण्याचा प्रयत्न करू। नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील। आणि एकच प्रश्न विचारीन की ह्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? नवघर संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। नवघर संघ ठेवला आहे की प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनामध्ये येऊन तो मैदानात उतरेल असं हे बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे। नक्कीच तुम्हाला आणखी इथे बक्षीस आहेत। दोन्ही संघाला आपण सन्मान चिन्ह देणार आहोत, तसेच या ठिकाणी हो नक्कीच तुमच्या हस्ते एक द्या।
दोन्ही संघाला आपण इथे सन्मानित करतो. तुम्ही ह्यांना द्या. हां, तर कोण तुम्हाला चालेल. तर मी नक्कीच मराठी संघाच्या संघनायकाकडे सुद्धा जाणार आहे, कारण त्यांना सुद्धा या स्पर्धेविषयी 2 शब्द बोलायचे आहेत. चला, दोन्ही संघाच्या या ठिकाणी संघनायकांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. तर मराठी संघाचे संघनायक त्यांना या स्पर्धेसाठी 2 शब्द बोलायचे आहेत. त्यांची बाईट घेऊया. नक्कीच ही स्पर्धा बोलायला गेलं तरी आमच्या तालुक्यातील एक भव्य दिवस स्पर्धा अशाचं नियोजन करतात. गेल्या वर्षी सुद्धा ह्याच प्रकारे या स्पर्धेचं नियोजन झालं होतं. आणि प्रथमच आम्ही जेव्हा मराठी संघाने प्रथमच यूट्यूबला यायचं सुरुवात आम्ही विरारला केली, त्यानंतर हे सेकंड टाइम पाचघर संघाने केली. आणि आज कुठेतरी आपला तालुका एक चांगल्या तरीकेचा क्रिकेट हा आपल्या तालुक्यामध्ये राबवला जातो. आणि नक्कीच मी धन्यवाद मानेन तोकाडे संघाचं, त्यांनी एवढं मोठं नियोजन केलं आणि या 16 संघांना आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि मी थांबतो. पुढची टुर्नामेंट सुद्धा यू टाईपला आहे आपल्या राठाडवाल्यांची. नक्कीच त्या स्पर्धेत सुद्धा आमचा सहभाग असेल आणि नक्कीच ही स्पर्धा आम्ही चांगल्या प्रकारे दोन्ही संघनायकाला या ठिकाणी शुभेच्छा. चला, ओर टू कॉम्बॉक्स. मी स्वतः कॉमेंट्री करणार आहे. धन्यवाद. बाबू करणार का? बाबू, हा बाबू. ओर टू बाबू डेपे. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. धन्यवाद शिंदे साहेब. आपल्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष टोकार्डे गावचे सुपुत्र माननीय लक्ष्मणजी कडव साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मी मुंबईकर मंडळा आपल्या क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते नारायण मोरे साहेब आणि वैभव सुर्वे साहेब आपण शाल श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. दिनेश खुटीकर, कृपया विनंती आहे तुम्हाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. साहेब आपण आपली ही उपस्थिती प्रार्थनीय झालेली आहे, तरी आपलंही क्रीडा मंडळामार्फत शब्द सुमनाने स्वागत करत आहे. भरत कडाव कुठे असेल त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. भरत कडाव. 15 मिनिटात 3 षटके संपवायचे आहेत. पंच केशव तुम्ही सकपाल साहेब पेनल्टी देऊ यांचेही शकता. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. तसेच हितवर्धक नवतरुण हितवर्धक टोकार्डे चे नवोदित कार्यकर्ते हर्षल गायकवाड यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी मंडळाला विनंती करत आहे. क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश मोरे साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. तर चला वळूया सामन्याच्या दिशेने. पहिला आणि स्वतःच वैयक्तिक षटक घेऊन सज्ज झालाय तो गोलंदाजी मार्कवर हर्षद खुटीकर. मला असं वाटतं यंग बॉयज क्रिकेट संघाने 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते नवघर संघासमोर. चला पहिला चेंडू ऑफ स्टिकला मारलेला हा चेंडू. मला असं वाटतं सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे सजवतोय क्षेत्ररक्षक. 1 धावेवर धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय इथे पंच टाइम लावलाय. इथे आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही पेनल्टी लावू शकता. डोंट वरी. 11:33 चा टाइम आहे. इथे 15 मिनिटात 3 षटके झाली पाहिजेत. तर दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय हर्षद, त्याला सामना करतोय यश. पाहूया हर्षद यांचा पुढील चेंडू. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, पण मला असं वाटतं इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात त्या नवघर संघाने. 2 धावेच्या भरारीने धावसंख्या वाढली आहे ती 3 धावा. सुंदर अशी फलंदाजी केली हर्षद याने. आता पाहूया आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना कशी कामगिरी बजावतो इथे हर्षद. त्याचप्रमाणे यश यांनी देखील सुंदर गोलंदाजी केली होती. तर पाहूया हर्षद यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषेला गुदगुला करत जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार चौकार चौकार.
4 धावेच्या वाढत्या धावसंख्येने धावसंख्या वाढली आहे ती 7 धावा. सुंदर अशी फलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार. इथे पाहूया पुढील चेंडू हर्षद यांचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण इथे बॉल आणि बॅटचा काही संपर्क जाणवला नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळताना इथे हर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेची ही ओव्हर अतिशय घातक ओव्हर इथे असते. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला इथे फिरवलंय, पण पुन्हा एकदा मला असं वाटतं निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळताना हर्षद इथे सुंदर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला होता, पण त्यालाच प्रत्युत्तर देताना इथे हर्षद आपली भूमिका बजावतोय. इथे रोखून ठेवलंय ते यश यांना. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि मला असं वाटतं पंच इथे वाईटचा इशारा करताना धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. अजूनही एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. या ओव्हर मध्ये एखादा मोठा फटका खेळला पाहिजे यश यांनी. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण मला असं वाटतं पंच पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करताना दिसताय. तिथे अजून एकदा ही अवांतर स्वरूपातील धाव ऍड होते ती नवघर संघामध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. कुठेतरी गोलंदाजीवर कमबॅक केला होता हर्षद यांनी, पण मला असं वाटतं 2 वाईट चेंडू हाताळले तिथे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा फसवा चेंडू, पण मला वाटतं या फसव्या चेंडूवर केलाय प्रहार आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 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 सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सर्व 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवघर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 धावा. आणि इथे सर्वांना मी एक आवाहन करतोय की सीमारेषा पलीकडे जो प्लेयर पहिली कॅच पकडेल त्याला एक कॅप आहे मंडळाच्या वतीने. अजूनही इकडे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय दुसरा आणि स्वतःचा वैयक्तिक षटक घेऊन कल्पेश. पाहूया कल्पेश या जोडीला कुठेतरी रोखतोय का. तसेच रायगड प्रीमियर लीग मधील आपल्या तळा तालुक्यातील दुसरा खेळाडू म्हणजे दिनेश खुटीकर या सामन्यामध्ये खेळत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे देखील खूप खूप आभार. तर वळूयात मॅचच्या दिशेने. दुसरा षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळताना कल्पेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आणि त्याला सामना करतोय तो प्रकाश. पुन्हा एकदा प्रकाश. मला असं वाटतं कल्पेश यांचा पहिला चेंडू पंच इथे त्याला दंडित करतायत. वाईट स्वरूपातील ही एक अतिरिक्त धाव ऍड होईल ती नवघर संघामध्ये. या धावेच्या भरारीने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. पुढील चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू खाली येतोय हर्षद. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण इथे सुंदर अशी फेकी हर्षद यांच्या माध्यमातून. मला असं वाटतं 1च धावेवर समाधान मानावं लागलं आहे ते नवघर संघाला. धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. पाहूया कल्पेश यांचा पुढील चेंडू. त्याला सामना करतोय यश यांनी मागील षटकात सुंदर अशी कामगिरी बजावली आहे. सुंदर फटके पाहायला मिळाले. पाहूया पहिला चेंडू आणि चेंडूला उडवलाय आणि चेंडू खाली हर्षद इथे कोणतीही चुकी करत नाहीये आणि मला असं वाटतं यश यांना माघारी परतावं लागत आहे आणि मला असं वाटतं यश यांची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी करताना खूप मोठी विकेट
म्हणजेच खूप मोठा मासा गळ्याला अटकवलाय तो कल्पेश यांनी. तर गेल्या वर्षी श्री क्षेत्रफळ महाराज चषक 2024 चे विजयी संघ प्रथम पारितोषिक केसीसी बॉईज क्रिकेट संघ बेलगर, द्वितीय क्रमांक श्री काळभैरव क्रिकेट संघ अण्णाळे, तसेच तृतीय क्रमांक जागमाता क्रिकेट संघ कोणतरे. पाहूया आता यश यांची जागा भरण्यासाठी इथे सज्ज झालाय तो भावेश. पाहूया कशी कामगिरी बजावतोय भावेश. भावेश यांच्यासाठी इथे बक्षीस लागली आहेत. पहिला चेंडू षटकार मारला तर 101 रुपया त्यांच्या मामाकडून. आणि मला असं वाटतं इथे बॅटवर काही बॉल आला नाही, पण लेग बायच्या स्वरूपातील ही अतिरिक्त एक धाव ऍड होईल. ती नवघर संघामध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. अजूनही भावेश यांच्यासाठी इथे बक्षीस लागली आहे त्यांच्या मामांकडून. 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर त्यांना 201 रुपये पारितोषिक त्यांच्या मामांकडून. तर वळूयात पुढचा चेंडू कल्पेश यांचा, त्याला सामना करेल प्रकाश. प्रकाश यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. एखादा मोठा फटका त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळेल का पाहूया. पुन्हा एकदा हा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा आणि मला असं वाटतं इथे आउटफील्ड फास्ट असल्यामुळे लेग बाय स्वरूपात हा मिळतोय चौकार. चेंडू जातोय सीमारेषा पार. अजून 4 धावा ऍड होतील. त्या नवघर संघामध्ये धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. पहिला षटक जे हाताळलं होतं हर्षद यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी इथे गोलंदाजाने फलंदाजांना रोखलं होतं, पण ही लेग बाईज आणि लग बाईज अशी ही चौकार. पाहूया पुढील चेंडू कल्पेश यांचा आणि चेंडूला उडवलंय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. पाहूया झेल होते का, आणि इथे सहजरित्या झेल टिपला आणि प्रकाश यांची खेळी इथे संपुष्टात. सुंदर असं गोलंदाजी करताना इथे विकेट मिळवलाय तो कल्पेश यांनी. 2 मोठे गडी इथे बाद केले आहेत ते कल्पेश यांनी. तर आता प्रकाश यांची जागा भरण्यास सज्ज झालाय तो प्रकाश. पाहूया प्रकाश या गोलंदाजाला आकाश दाखवतोय का. आकाश दाखवलं पण चेंडू काही सीमारेषा पलीकडे गेला नाही. पण या फलंदाजाने, या दुसऱ्या प्रकाशने जर या गोलंदाजाला आकाश दाखवलं तर नक्कीच मजा येईल इथे आपल्याला. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू कल्पेश यांचा, त्याला फेस करतोय प्रकाश. पुन्हा एकदा उडवलंय पण पुन्हा एकदा चेंडू खाली. क्षेत्ररक्षक इथे कोणतीही चुकी नाही. मला असं वाटतं दोन्ही प्रकाश आकाश दाखवून क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन परतलेले आहेत. खूप मोठा धक्का बसलेला आहे तो नवघर संघाला. धावसंख्या इथे स्थिरावली आहे. धावसंख्या राहिली आहे ती 20 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. यंग बॉईज क्रिकेट संघ लवकरात लवकर क्विक सामने आपल्याला वेळेत पूर्ण करायचे आहेत. कृपया स्पीड करा. 2 ओव्हर झालेत. एकदा यंग बॉईज क्रिकेट संघाचा आभार इथे व्यक्त करतो. 11 मिनिटात त्यांनी 2 षटके पूर्ण केलेत. अजूनही 4 मिनिटे शिल्लक आहेत तिसऱ्या षटकासाठी. तर बोलूया तिसऱ्या आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय तो यंग बॉईज क्रिकेट संघाचा उगवता सितारा म्हणजे संचित.
आणि त्याला सामना करेल तो भावेश. पाहूया पहिला चेंडू. आणि इथे मला असं वाटतं कोणत्याही प्रकारचा चेंडूला स्पर्श नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळताना इथे दिसतोय, तोच म्हणजे संचित. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्ष दाखवतोय इथे. आणि मी आपल्या गावासाठी इथे खेळतोय, मला गोलंदाजी दिली आहे. आमचा तिसरा गोलंदाज इथे गैरहजर असताना त्याच्यावर विश्वास दाखवलाय, तो म्हणजे दिनेश यांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. पाहूया पुढील चेंडू. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं इथे थोडासा अडथळा निर्माण झाला, पण पंच इथे अवांतर धाव घोषित करताना वाईट स्वरूपातील ही धाव घोषित करताना धावसंख्या या 1 धावेच्या वाढीनंतर झाली आहे ती 21 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. पाहूया जोरदार प्रहार आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. इथे मला असं वाटतं सुंदर अशी फलंदाजी करतोय भावेश. कृपया स्वयंसेवकांना विनंती आहे की जरा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. तर संचित यांना इथे कमबॅक करावं लागेल. पाहूया भावेश पुढील चेंडू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक येतो इथे आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्यात. नवघर संघाने गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावेनंतर धावसंख्या वाढली आहे ती 27. अजूनही 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. खूप अपेक्षा आहेत भावेश यांच्याकडून. पाहूया पुन्हा एकदा पायावर आदळलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय आणि मला असं वाटतं स्वतःला स्ट्राईक घेताय तिथे भावेश. आणि मला असं वाटतं रनआउट स्वरूपात माघारी परतले आहेत ते कल्पेश. मला असं वाटतं अजून एक प्रकाश इथे कल्पेशची जागा भरण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी बजावतोय. अजूनही 8 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका इथे लागला तर मॅचचं समीकरण बदलू शकतं इथे. सुंदर अशी गोलंदाजी देखील करतोय. वारंवार ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू हाताळताना इथे दिसतोय तोच म्हणजे संचित. पाहूया पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, पण मला असं वाटतं चेंडू गेलाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. भावेश यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार इथे काही इरादे स्पष्ट करतोय. मी आलो इथे, मी माझ्या टीमसाठी माझ्या गावासाठी लढणार आणि मी माझ्या टीमला विजयाच्या दिशेने नेणार. सुंदर असा फटका भावेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला आपल्या इथे. आणि या 4 धाव्यांच्या भरारीनंतर धावसंख्या वाढली आहे ती 32 धावा. अजूनही 7 चेंडू 21 धावांची गरज. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू खाली येत आहेत केतन कुटीकर, लकी कुटीकर आणि 1 धावेवर इथे समाधान मानावं लागत आहे ते नवघर संघाला. अजूनही 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. पाहूया कोण इथे या सामन्याचा विजयी संघ ठरतोय. आणि 15 मिनिटात बरोबर 3 षटके इथे झाली आहेत. खूप खूप अभिनंदन. असेच वेळ आमच्या सामन्यांसाठी तुम्ही देत जा आणि अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला मिळेल ही आमची अपेक्षा आहे. तर अजूनही 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आणि स्ट्राईक वर आहे तो भावेश. 6 चेंडू आणि 20 धावा. तसेच स्वतः कर्णधार दिनेश कुटीकर यांनी जबाबदारी घेतलेली आहे. 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. पाहूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. नवघर की रहाटाड
पाहूया पहिला चेंडू दिनेश यांचा सामना करतो भावेश. जोरदार फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला असं वाटतं इथे फेकी चुकलेली आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत ते नवघर संघाने. आणि भावेश यांनी मॅच जिंकवली. भावेश यांनी मॅच जिंकवली तर त्यांचे मामा म्हणजे धर्मा पवार यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक रोख. इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भावेश साठी. बक्षीस लागतायत इथे. पाहूया दिनेश यांचा पुढील चेंडू. अजूनही 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. पाहूया पुढील चेंडू दिनेश यांचा आणि चेंडूला उडवलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि मला असं वाटतं इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात त्या भावेश यांनी. अजूनही 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. एखाद्या मोठ्या पटक्याची गरज. पुढील होणारा सामना जागमाता क्रिकेट संघ कोणतरे वर्सेस श्री द्रोणागिरी क्रिकेट क्लब मालाटे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपले संघ तयार ठेवायचे आहेत. मॅच संपल्यानंतर लगेच आपले संघ मैदानात उतरवायचे आहेत. तर वळूयात मॅचच्या दिशेने. अजूनही तीच रंगत पाहायला मिळते. पाहूया आणि चेंडूला उडवलं. मला असं वाटतं इथे मिस टाइम पद्धतीचा फटका आणि चेंडू खाली आला. हर्षद कोणतीही चूक केली नाही आणि सहजरित्या झेल टिपलाय हर्षद यांनी. भावेश यांची खेळी ते संपुष्टात आलेली आहे. अजूनही 3 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. दोन षटकार आणि 1 चौकारीची गरज इथे. पाहूया कशा प्रकारे इथे फलंदाजी करतोय दिवेश. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण मला असं वाटतं 1 धाव इथे पूर्ण केली आहे. अजूनही 2 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. मित्रांनो क्रिकेटचा हा खेळ आहे. कधीही कोणत्याही गोष्टी घडू शकतात. 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. आणि मला असं वाटतं पंच इथे मी म्हटलं कुठेही कोणत्याही प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. एक अवांतर पद्धतीची धाव हाताळतोय तो दिनेश. अजूनही 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. आणि मला असं वाटतं इथे निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळताना दिनेश आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. आणि इथे शेवटचा चेंडू आणि सुंदर असा झेल. खूप खूप अभिनंदन नवघर क्रिकेट संघ. धन्यवाद अभिनंदन डेबे साहेब. आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचा मनपूर्वक अभिनंदन. मी राठाडचा हर्षद मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साठी त्याला कॅप देण्यात येत आहे. मी आपल्याला ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदारांचा सत्कार करण्यात येत आहे. कुमारी ऋतुजा स्वरूप आणि स्मरणिका भोसेकर यांच्याकडून 2001 रुपये